सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची लहानशी गाथा. महाराष्ट्राचा सुखाने नांदत असताना एक दुष्ट काळयोगाची दृष्टी महाराष्ट्रावर भारतीय स्वराज्याची आणि मर्यादा जातो. अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची गणराज्याची लूट थांबता थांबत नव्हती. जेव्हा आपल्याच घरात गोठातली गाय आणि घरातील माय सुरक्षित होते तेव्हा घरातला संध्याकाळ मला घर करून बसतो. अशा वेळी साधू, संत, लहान, थोर, विकी, बाई अवघा महाराष्ट्र देवाला गाराणं घालतो. अरे जेजुरीच्या खंडोबा, भवानी आई दारुगोड, दारुगोड आई दारुगोड. शाली वंशके 1551 शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन वद्य तृतीयेला सायंकाळी शुभलग्न होत असता कलियुगातील मत्स्याचा ग्रहमंडलातील सूर्याचा नक्षत्रातील ध्रुवाचा या समछत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला. कनेक्शन चेक करा तिथं. बालवयापासून शिवांना माणसात जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात, ज्यामधून धर्म अधर्म सत्य असत्य न्याय अन्याय यातील फरक शिवांना समजू लागले. तसेच शस्त्रास्त्र शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजे
साम्राज्य उभे करू शकत नाही. त्यासाठी तशी कर्तबगार माणसे निष्ठावन मागे घडवावे लागतात. शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली. तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, यसाजी कंकर, सूर्याजी काकडे, बाजी जेगे आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्या. हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुवारी गड, सुभान मंगल, कोंढाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि 12 मावळ स्वतंत्र झाले. सह्याद्री महादेवाच्या चरण स्पर्शांनी पावन झालेली भूमी, ज्या सह्याद्रीने परशुरामाच्या पाऊलखुणा स्वतःच्या हृदयावर कोरल्या, ज्या सह्याद्रीने ज्ञानेश्वरीच्या ओव्या ऐकल्या, ज्या सह्याद्रीने स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या वीरांच्या पराक्रमाचे धाडसाचे यज्ञ पाहिले, त्या सह्याद्रीच्या कडे कपारीतून एका दैत्याचा चित्कार घुमायला लागला. आदिलशहाच्या दरबारातून आलेल्या त्या दैत्याचं नाव होतं बेहलोल खान. धुर्क, कपटी, वादळ, पाऊस आणि मराठा यांना न सुमारणारा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा खात्मा करण्याचा विडा ज्यांनी उचलला तो बेहलोल खान सह्याद्रीवर चालून आला. पण छत्रपती शिवाजी महाराजांना बेहलोलची चिंताच नव्हती. कारण त्यांच्याकडे असे वाघ होते ज्यांची डरकाळी ऐकून सह्याद्रीचा खडा अभिमानानं ताठ व्हायचा आणि शत्रूचा खडा तुटून पडायचा. त्या वाघांच्या नसानसात रक्ताच्या जागी त्यांच्या दैवताचं नाव वाहत होतं. त्यांचं दैवत होतं छत्रपती शिवाजी महाराज. त्या वाघांचा श्वास होता छत्रपती शिवाजी महाराज. त्या वाघांचा धर्म होता छत्रपती शिवाजी महाराज. त्या वाघांचं गोत्र होतं छत्रपती शिवाजी महाराज. ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या वाघांची आहे, त्या 7 वाघांची आहे. माझ्या बाच्या मरणाचा सूड उगवायचा आहे मला. आता ध्यास एकच, छत्रपतींना स्वराज्य मिळवून द्यायचं. आज
आजवर ऐकली ना तुम्ही माझ्या ढोलकीची थाप? आता जीवाजीची तलवार कापून काढल भेलोल नावाचा साप. स्वराज्यासाठी लढणारी माणसं हरवली, पण आज तुळजा स्वराज्यासाठी आपला जीव बी देणार. कारण छत्रपती आमचं दैवत आहे. जो कोणी टाकेल आमच्या दैवतावर वाकडी नजर, यो तुळजा खोदत त्याची कबर. हिम्मत आहे इथल्या मातीला गुलाम बनवायची. यो मल्हारी हात उपटून काढल त्याचा. या गुलामीत जन्म घेतला माझं पोर स्वराज्य बघल. मल्हारीचा एकच बुक्का, उमटवल पठाणाच्या छाताडावर स्वराज्याचा शिक्का. पोटासाठी टाकल्याची दरोडे आपल्या हाती केला जन्म सारा उजाड. शिवपद संगीत पावन झाली कुऱ्हाड, शिवपद संगीत पावन झाली कुऱ्हाड. सूर्याजी सरसरता सूर्याजी, सूर्याजी सरसरता सूर्याजी. प्रतापराव ह्या जमिनीशी इमान राखायचं काम तुम्ही शिकवलं, छत्रपतींच्या पायाशी घातलं. हा सूर्याजी तुमच्यावर येणार प्रत्येक घाव चौथावर घेईल. एका घावात केली खानाचं 2 तुकडं. स्वराज्याकडं वाकडी नजर टाकू नका. सूर्याजी रचल त्याची लाकडं. आता एवढं दिलेलं नाही गे. आधी स्वराज्य, मग करू की एकदम थाटामाटात लगे. कारण महाराजांनी पेटवले स्वराज्याचं रगात. हे भेलोल, आम्ही 7 शिवभक्त पाठवू तुला ढगात. सुख दुःख सारं काही घोड्यांचं बी ऐकतो, सुख दुःख सारं काही घोड्यांचं बी ऐकतो. तरी घोड्याच्या मुखात वेगवादळाचा घेतो, तरी घोड्याच्या मुखात वेगवादळाचा घेतो. दत्ताजी,
स्वराज्य छत्रपतींचा सगळं स्वराज्य भगवानाची निशाणी दत्तानीचा गोरखाचा पदरापाणी एक भाव दोन तुझे ऐसी लगवैयाची जा माझ्या राजाच्या पदस्पर्शानं पावन झालेली आहे तिला पवित्र करायला असशील तर जिथावस तिथाच चित्ता गाडेन आणि मागात प्रताप रावणा व्हावेन ज्ञानातून उसळेल जेव्हा माझ्या तलवारीची पातळ छाटून टाकेल स्वराज्यावर उठलेला राज हात छत्रपती शिवाजी महाराजांचे हेच ते 7 वार वेळात मराठे वीर दौडले 7 पुढे राजांनी पराक्रमाने जावी देखील घेतली परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले ते संकट म्हणजे अफजल खान महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेभान होती सर्व कारणाने काही वर्षांची आहे कोणी डबे राहणार नाही वाल्या पाल्यांना फुटला घाम याला कोण घालील येसेने दरबारी कुस्ती भेटले बालपणी थोडं सहकार्य करायचं आहे कृपया करून खाली बसा आई बर का नजर येतात तिच्या अंगार दरबार झाला का पगार तुम्ही घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्यानं विडा उचलला नवतेचं अफजल खाने या नवतेचं अफजल खाने जिथं जागता जणू सैताने कारण बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडीनं राजाला पाहून खान म्हणतो कसा
350 वर्षाच्या काळारात्रीनंतर पळून उभे झाला. भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला. हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा, यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा राज्याभिषेकासाठी